तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. नामदेव गाथा. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदि शक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. जनाबाई गाथा. शिवतो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताबाई. कान्होपात्रा. मराठी मनाची जडणघडण करण्यामध्ये संत मंडळींचा फार मोठा भाग आहे आणि त्यामध्ये भागवतपंथीय संत हे नेहमीच अग्रभागी राहिलेले आहेत. धारकरी आणि वारकरी अशा 2 शब्दात या परंपरांचे वर्णन करता येते. त्यातील धारकऱ्यांपेक्षा वारकरी संप्रदाय हा जास्त चिरकालीन आणि प्रभावी ठरलेला आहे. महाराष्ट्राच्या शारीरिक तेजाचा आविष्कार धारकऱ्यांच्या रूपाने 2-3 शतके चमकला, पण भावनिक तेजाचा आविष्कार मात्र वारकऱ्यांनी गेली 7-8 शतके महाराष्ट्र संस्कृतीच्या स्रोत रूपाने अखंड प्रवाहित ठेवलेला आहे. कारण तो सनातन आणि चिरकाल असा असून मूलगामी आहे. धारकरी संस्कृतीचा उद्गम आणि विकास वारकरी संस्कृतीतून झाला हे एक ऐतिहासिक सत्य आहे. म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अभ्यासकाला महाराष्ट्राच्या राजकीय उलथापालथीबरोबर महाराष्ट्रीय संस्कृतीचा पायाभूत आधार असणाऱ्या वारकरी संप्रदायाचा विचार करणे क्रमप्राप्त आहेच. वस्तुतः भक्तिमार्ग हे काही नवीन तत्त्वज्ञान नव्हे. त्याचप्रमाणे योगमार्गही अखंडितपणे 2-2.5 हजार वर्षे भारतामध्ये नांदत होता. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या ज्ञान, योग आणि भक्ती यांच्या समुच्चयाला विसरून जाऊन किंबहुना तो समतोल नष्ट करून एकांगीपणाने केवळ भक्ती वा केवळ योग वा केवळ ज्ञान अशा आग्रहीपणाने वावरणारे संप्रदाय भारतात उदयाला आले होते आणि आपापला संसार स्वतंत्रपणे मांडून प्रसंगी एकमेकांसंबंधी तुच्छता, स्पर्धा, अवेलना आणि वैरभाव प्रकट करीत होते. अशा या पार्श्वभूमीवर भक्ती आणि योग यांचे मधुर मिलन घडवून आणणारा श्री ज्ञानेश्वर महाराजांचा नवीन संप्रदाय 13व्या शतकात महाराष्ट्रात उदयास आला आणि एक नवल वर्तले. समाजापासून फरकटून दूर राहणाऱ्या हठयोग यांच्या नाथ संप्रदायांमध्ये गहिनीनाथांच्या कृपेने निवृत्ती प्रविष्ट झाले आणि त्यांनी त्यांचा जो शिष्य ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याद्वारे महाराष्ट्राला हठयोग आणि भक्तिमार्ग यांचे मधुर रसायन सादर केले. या भक्ती रसायनाची अवीट गोडी आजही महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकजण अकंठ प्राशन करीत आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडांचे जीवन असामान्यच. भावनिक जन तर त्यांना अवतारिक महात्मे म्हणूनच आदराने मानतात. समकालीन नामदेव, जनाबाई व उत्तरकालीन कान्होपात्रा यांसारख्या त्या परंपरेतील संतांनी वर दिलेल्या अभंगांमध्ये जे विचार व्यक्त केले आहेत ते सर्व भागवत धर्मीयांचे आहेत असे समजण्यास हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना आदिशक्ती जगन्माता समजून वारकरी लोक आर्ततेने माऊली म्हणून हाक मारतात. तेव्हा ते अंश अवतार आहेत याबद्दल भाविकांच्या मनात संशयाचा लवलेशही नसतो. परंतु मी मात्र या महापुरुषांच्या ग्रंथसंपत्तीचा अभ्यास व जीवित कार्याचे मनन जेव्हा जेव्हा करतो तेव्हा तेव्हा मला हे भक्तिमार्गाचे अवस्था प्रतिनिधी आहेत असे वाटते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 नावांचाच केवळ विचार करता मला ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील खालील ओवी पुन्हा पुन्हा आठवते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. ज्ञानेश्वरी. सतत कीर्तन करणाऱ्या व भजनात दंग असणाऱ्या भक्तांच्या वर्णनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा बहराला येते. हे सततं कीर्तयंतो मां या श्लोकाच्या भाष्यातील ओव्यांवरून आपल्या ध्यानात येते की ते भक्त कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या तऱ्हेने नामघोष करीत असतानाच
त्यातून आत्मचर्चा उदंडपणाने करीत असतात. कृष्ण म्हणजे संसारपाशातून जीवात्म्याला बाहेर खेचणारा. विष्णू म्हणजे सर्व जीवाला व्यापून राहणारा. सर्व विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तुकाराम गाथा. हरी म्हणजे सर्व इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून चित्त हरण करून घेणारा, तसेच सर्व इंद्रियांचा मनाचा सुद्धा ठाव घेणारा गोविंद अशी नामावळी गात असता त्यातून अप्रत्यक्षरित्या आत्मतत्व ते स्वतःला आणि इतरांना शिकवित असतात. या ज्ञानदेवीतील ओवींवर मनन करीत असताना मला पुन्हा पुन्हा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या नामचतुष्ट्याची वारंवार आठवण होते आणि हे त्या परमात्म्याचे जसे अंश अवतार आहेत तसे भक्तिमार्गातील अवस्था चतुष्ट्याचे प्रतिनिधी आहेत. हा विचार मनात पक्का रोवला जातो.